पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हे हुंडाबळीचं प्रकरण ताजं असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील एका विवाहित तरुणीनं आत्महत्या केली आणि या प्रकरणामध्ये सुद्धा हुंड्याचा भाग असल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे आणि अनेक आरोप कुटुंबियांचे आहेत. शुभांगी शिंदे यांचं संपूर्ण कुटुंबीय माझ्यासोबत आहे, तिचे चुलते आहेत माझ्यासोबत. काय सांगाल, कधी विवाह लावलेला होता आणि कुणासोबत लावलेला होता आणि त्यावेळेला काही हुंडा दिलेला होता का? हुंडा दिलेला होता 3,00,000 रुपये 5 तोळे सोनं. तिचं लग्न 22/5/2022 लग्न करून देण्यात आले मोहखेडे येथील. पुन्हा 1 वर्षानंतर पुन्हा तिला समजा त्रास सुरू झाला तर 1,00,000 रुपये दिले. पुन्हा वारंवार त्यांना मागणी केली की मला दुकानाला पैसे पाहिजेत, पैसे द्या. तर मग मी दुकानी 3,00,000 3.5 लाख शिवाजी चौकात दिले आणि 50,000 दुकानी दिले. पुन्हा बी आणखीन त्यांना मला आता मागणी डबल केली 3 महिन्याखाली की आम्हाला आणखीन 3,00,000 रुपये द्या. तर माझ्याच्यानं ते 3,00,000 रुपये देणं झाले नाहीत, म्हणून तिचा घात केलाय त्यांना. तुम्ही पोलिसांकडे तक्रार सुद्धा दिली आहे, मात्र तुमचं म्हणणं घात केला, यामध्ये पोलिसांची भूमिका काय होती? मी तिथं गेलो पोलीस स्टेशनला, तर माझं काही त्यांना समजा FIR फाडून घेतला नाही. मग ते म्हणले तुमचं PM ला हे गेलं या पोस्टमास्टरला. तर मग मी म्हणलं सर आम्ही जायच्या अगोदर कसं काय गेलं? तर त्यांना मला सांगितलं तुम्ही तिथं जा, तिथं गेल्यावर पुन्हा बघू. तेव्हा त्या जागी नोंद घेतली नाही. पुन्हा मी तिथं आलो तर पुन्हा मग तिथून पुढं आम्ही समजे घरचे आल्यानंतर आम्ही ह्याला नेलं अंबाजोगाई PM ला. हो, आणि पुन्हा आता आम्ही तिथं डबल गेला तर आम्हाला 4.5 तास लावले त्यांना हे करायला. 4 वाजता आम्ही डबल ह्याला गेलतात पोलीस स्टेशनला गेलात तर आम्हाला FIR त्यांना 4.5 तासानंतर FIR फाडून घेतला आमचा. नक्कीच. माझ्यासोबत त्यांचे बंधू, शुभांगीचे बंधू प्रदीप आहेत, ज्यांनी या संदर्भामध्ये फिर्याद दिली आणि त्यानंतर 5 आरोपींवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय सांगाल, कशा प्रकारे तुमच्या बहिणीला त्रास होत होता, ती काय सांगायची तुम्हाला इथं आल्याच्या नंतर, आणि आता तुमचं काय म्हणणं आहे? ती वारंवार इकडं घरच्याकडं, माझ्या चुलत्याकडं व पैशांची मागणी करत होती. त्यांच्या घरचे तिच्या चुलत्याकडं मागणी करत होते. आणि ही तिचं जे आता जे मारलेलं आहे, तिला मारून टाकण्यात आलेलं आहे. मारून तिला जीवनास तिची हत्या केलेली आहे, निर्गुणपणे तिची हत्या केलेली आहे. त्याच्यात तिची ननंद सीमा शिंदे, ते त्यांच्या दुकानातला पार्टनर संदीप काजगुंडे, सासरे आणि सासू या चौघांना मिळून तिची पूर्णतः हत्या केलेली आहे. आम्हाला दाखवलंय की तिने फाशी घेतलेली आहे. त्यात तिचा नवरा पण इन्व्हॉल्व आहेत. त्यांचं कुटुंबियाची काय पार्श्वभूमी आहे आणि तुमच्या बहीण ज्यांना दिली होती त्यांचं काय नाव आहे आणि काय व्यवसाय होता? त्यांचं माझी बहीण दिलेली होती संतोष विलास शिंदेला. ते त्यांचं ऑप्टिकलचं दुकान होतं आणि ते तिचे सगळे व्यवहार तिची बहीण आणि त्यांचे जे पार्टनर काजगुंडे येतं, हे 2 जण बघत होते. हे दाजी फक्त आपले नोकर सारखे यायचे आणि जायचे. पैसे कशालाही पाहिजे असले तर त्या सीमा शिंदेकडून घ्यावं लागत होते त्यांना. आणि आता ते दिदीचं पण, माझ्या जिची मेळ झालेली शुभांगी शिंदे, हिचं पण ऑप्टिकलची परीक्षा पास झालेली होती. तिची आता अप्रेंटिससाठी पुण्याला जायचं होतं त्यांना. पुण्याला कसं चाललात म्हणूनच तिनं तिची निर्गुण हत्या केलेली आहे. तुम्ही हत्या केल्याचा थेट आरोप करताय, मात्र तुम्ही जी फिर्याद दिली त्याच्यामध्ये आत्महत्येचा उल्लेख आहे. त्यात पोलिसांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही. तिथं पोलीस स्टेशनला ते म्हणले जे PMची रिपोर्ट येतील त्याच्यात हत्या आहे का सुसाईड केलेलं आहे तुम्हाला कळणच. तसं त्यानं आम्हाला सांगितलं, वारंवार त्यानं सांगितलं, खूप वेळ लावला त्यानं. तिथं आम्हाला असं भाग पाडलं की ही हत्या नाहीये, हिने सुसाईड स्वतः केलेलं आहे असं दाखवण्यात आलं आम्हाला. आता कोणत्या अँगलने तपास झाला पाहिजे, काय मागणी असेल? यांना कठोरात कठोर फाशी शिक्षा झाली पाहिजे यांना, हीच आमची मागणी आहे प्रशासनाकडं. तुम्ही आरोप करताय हत्या झाली, त्या अँगलने काय तपास झाला पाहिजे? त्या हत्येचा पूर्णतः त्यानं तिथं PI जिथले होते त्यानं पूर्ण तिथं स्पॉटचा पंचनामा न करता PM बॉडीचा पंचनामा केलेला आहे. स्पॉटचा वारंवार त्यांना सांगून सुद्धा त्याने पंचनामा करून घेतलेला नाहीये. जिथं तिनं ते दाखवलं गेलंय आम्हाला सुसाईड केलं इथं ह्या अँगलला, ती रूम जी होती त्या रूम मध्ये ते शक्य पॉसिबलच नाही. आणि पूर्णतः तिच्या शरीरावर लसण लावण्यात आलेलं आहे, लसण तोंडात टाकलेलं आहे तिच्या.
शरीरावर पूर्ण बॉडीवर लसणाचे ठसे आहेत, लसण आहे, साईडला पण त्यांच्या लसण पडलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी कुटुंबियांचा त्यांचा आरोप आहे. माझ्यासोबत त्यांच्या चुलती सुद्धा आहेत. काय सांगाल तुमच्याकडं इथं ज्या वेळेला शुभांगी यायचे त्यावेळेला काय तुम्हाला सांगायचे, काय त्रास दिला जात होता, मारहाण होत होती, काय नेमकं? तिच्या नंदाचा त्रास तिला होता. तिला सगळं उचलतं नंदापासूनच होतं. तिच्या नवऱ्याच्या हातात काहीच नव्हतं. तिने मला सारखं पैशासाठी फोन करायचा. मी म्हणायचं बाई तुला मी पैसे पुरविते ग. ते ना महिना 2 महिन्याला पैसे मागायचे तरी मी नाही म्हणायची. तरी मी वर्षातून तिला पैसे द्यायचीच. केव्हा 3 लाख रुपये द्यायची, केव्हा 1 लाख रुपये द्यायची. त्याने माझ्या माघारी पण दिले नाहीत. काय तुम्हाला इथं आल्याच्या नंतर तिने सांगितलं का कुणाकडून मारहाण व्हायची, कशी, आणि शेवटला ती कधी आली होती तुमच्याकडे? शेवटला ती गेलेल्या महिन्यामध्ये आलती. ती बी आली पण आम्हाला बोलण्यात ना काय ना पुण्याला गेली भावाच्या इथं. पण तिनं काय सांगितलं ना, आलं की सांगायची नुसतं मॅडमचा त्रास आहे म्हणून नंदाचा. सगळं त्या दोघांच्या हातात आहे म्हणायची. माझे मालक नुसते जातात तर दुकानात जाऊन बसून यायची, येतात म्हणायची. आणि सासू घरी कधी काम करत नव्हती, ती त्रास द्यायची. सासरा आणि सासू घरामध्ये कशासाठी बी त्रास द्यायची, पण ती नवऱ्याला सांगत नव्हती. आता ती ऐकून घेत नव्हती म्हणून शिनी. आता काय मागणी असेल प्रशासनाकडे? काय नाही, आमचं लेकरू गेलं त्यांना बी त्यांना जन्मठेप झाली पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. नक्कीच माझ्यासोबत हे कुटुंबीय होते शुभांगी शिंदेचे, ज्यांचा थेट आरोप आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे. या अँगलनी सुद्धा आता तपास झाला पाहिजे आणि पोलिसांनी तक्रार आणि फिर्याद त्या अँगलनी घेतला नसल्याचा सुद्धा या ठिकाणी ज्यांनी फिर्याद दिली त्या प्रदीप साळुंखे यांचा आरोप आहे. या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. मात्र या हुंडाबळीच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीडमधील या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेलाय. यामध्ये पोलीस आता कशा पद्धतीने भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, धारूर, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.